तर या संदर्भात बातमी आहे नवी मुंबईमधून। ट्रक चालकांच्या संपाचा नवी मुंबईमधल्या भाजी मंडईवर परिणाम झालेला आहे। भाज्यांची आवक घटलेली आहे। ट्रक चालकांच्या संपाचा फटका एपीएमसी भाजीपाला मार्केटवर देखील झालेला पाहायला मिळतोय। एपीएमसी बाजारामध्ये परराज्यातील माल आला नसून राज्यातील काही भागातून भाजीपाल्यांची आवक ही काही प्रमाणातच झालेली आहे। ही आवक घटल्यामुळे 50% घटल्यामुळे ग्राहक देखील घटलेले आहेत आणि त्यामुळे भाजीपाल्याला उठाव नाहीये। ट्रक चालकांचा संप सुरू जर राहिला तर आवक ठप्प होऊन दर मोठ्या प्रमाणावर वाढतील अशी शक्यता व्यापारी व्यक्त करतायत। मार्केटमध्ये सध्या परराज्यातला माल दिसत नाहीये आणि जो काही माल आहे तो स्थानिक आपला नाशिक, नगर, पुणे, सातारा जास्तीत जास्त एवढाच माल दिसतोय। आवक गाड्यांची साधारणपणे 30% आवक आहे 100% पैकी। किमतीमध्ये दरवाढ होणार, आवक कमी होणार, बाजार वाढणार थोडे। गिरायकांना सध्या तर काही फरक दिसत नाही, परंतु निश्चितच आज रात्रीपासून फरक दिसेल। सध्या गाड्यांची आवक कमी आहे। कालच्या त्या ड्रायव्हरच्या तो काय क्लेम झालाय, त्या क्लेममुळे ड्रायव्हरची आवक कमी आहे, म्हणजे मालाची आवक कमी आहे। त्याचा फार फरक पडलेला आहे। पुणे नाशिकवरून मालाची आवक एकदम कमी आहे। 100% पैकी 30% आवक आहे। गिरायक एकदम कमी आहे मार्केटला। किमतीमध्ये वाढ नाही, स्थिर किंमत आहे। भरपूर म्हणजे 20% माल येईल, 20% पण येईल का नाही याची गॅरंटी नाही।